छोटीशी विनंती करते की इथे महिला वर्ग असल्यामुळं माझ्या 4 ओळीची आधी मी कविता म्हणते. 4च ओळींची आहे की का रडशी कोणापाशी कोणी नाही घेणार तुझे खुशी. का रडशी कोणापाशी कोणी नाही घेणार तुझं खुशी. आपलं दुःख आपल्यासाठी का लादसी कोणाच्या पाठी. आपलं ओझं आपणच बाळगायचं असतं. आपलं ओझं आपणच बाळगायचं असतं. खोटा मुखवटा लावून खरं दुःख लपवायचं असतं. घरातली गरिबी दाखवायची नसती. घरातली गरिबी दाखवायची नसती. फाटक्या कपड्यांची जोडी आपणच करायची असते. का जाशी इंद्रियांच्या आहारी का कोणापुढे हात तू बसरी. का जाशी इंद्रियांच्या आहारी का कोणापुढे हात तू बसरी. नाहीच तू भिकारी आहेच महान महाराष्ट्राची नारी. आहेच महान महाराष्ट्राची कविता सादर करते. सॉरी, कविता आहे माझी. ही जी कविता आहे मी इयत्ता 7वी मध्ये तयार केलेली आहे. तुम्हाला विश्वास असेल की नाही मला कल्पना नाही, पण इयत्ता 7वी मध्ये जेव्हा माझी आत्या विधवा झाली आणि तिची छोटी छोटी मुलं होती त्यांना बघत बघत ही कविता मी केली. कवितेचं नाव आहे अभागिणी. विधवेवरची कविता आहे. आणि ती विधवा जेव्हा तिची मुलं मोठी होत आहेत तेव्हा ती म्हणते की आजपर्यंत शोषित आले अन्याय या जगाचे. आजपर्यंत शोषित आले अन्याय या जगाचे. माझ्याजवळ हे शस्त्र आहे तर आता आहे का सामर्थ्य लढण्याचे. आठवतात ते दिवस मजला. आठवतात ते दिवस मजला माझाही संसार होता बहरलेला. आठवतात ते दिवस मजला माझाही संसार होता बहरलेला. बघता बघता देवाने दिली चिमुकली 2 पाखरं. वाटत होते आम्हा दोघांना हाचे आमचा आधार. पर एकदा अचानक आकाश फाटले. वीज चमकली धरणी माझ्यावर रुसली. पिलं माझी बापाविना निराधार झाली. कठोर त्या दगडाच्या देवाला माझा संसार नाही बघवला. कठोर त्या दगडाच्या देवाला माझा संसार नाही बघवला. सोन्यासारखा राजा माझा उचलून त्याने नेला. त्यांच्याच मजबूत काठ्यात जीवही नव्हता एवढा. त्यांच्याच मजबूत काठ्यात जीवही नव्हता एवढा. बापाच्या आरतीला नाही लावू शकले खांदा. मीही किती वेडीपिशी होते त्यांचेच अश्रू त्यांनाच वाहू शकले नव्हते. मीही किती वेडीपिशी होते त्यांचेच अश्रू त्यांनाच वाहू शकले नव्हते. हाय हाय करीत सगळे सभोवार जमले. हाय हाय करीत सगळे सभोवार जमले. नातेवाईक असूनही मजसी विचारती. अंतिम क्रियेसाठी पैसे आहे का जमवले. एवढे मोठे माझ्यावरती डोंगर कोसळले. एवढे मोठे माझ्यावरती डोंगर कोसळले. कसे होणार तुझे म्हणून जखमेवरती मीठच शिंपडले. कसे होणार तुझे म्हणून जखमेवरती मीठच शिंपडले. त्याच मिठाची मी साखर केली. त्याच मिठाची मी साखर केली. वास्तू माझी मोठी झाली. कसे होणार म्हणणाऱ्यांनो. कसे होणार म्हणणाऱ्यांनो. आता कमान मुरडली. पिलं माझ्या आईच्या कर्तव्याला जागली. पिलं माझ्या आईच्या